तर आपण पाहिलं एसटी सेवेबद्दल अनेक संभ्रम नागरिकांच्या मनात होते। तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भातील विशेष सूचना ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेल्या आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। देशातील विशेष ट्रेन आजपासून धावणाऱ्या 15 मार्गांवर 30 रेल्वे धावणार आहेत। राजधानी दिल्लीहून रेल्वे सुटणार असून ज्यांचं ऑनलाईन तिकीट कन्फर्म आहे त्यांनाच ट्रेनने प्रवास करता येणार आहे। आणि या विशेष ट्रेनसाठी सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून बुकिंग सुरू झालंय। तर रात्री 9:15 वाजेपर्यंत 30,000 PNR जनरेट झालेले होते। तर अधिक 54,000हून अधिक जणांचं रेल्वे तिकीट बुकिंग झालेलं होतं। तर रेल्वेच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे। आणि तुम्ही रेल्वेतून जर प्रवास करणार असाल तर स्पेशल ट्रेनचे नेमके नियम काय आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। केवळ रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग होणार आहे आणि सर्व स्पेशल ट्रेन AC असणार आहेत। तिकीट कन्फर्म असेल तरच तुम्हाला प्रवास करता येणार आहे। त्याचबरोबर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड AC, फर्स्ट टायर, सेकंड टायर आणि 3 टायर या क्लासचे तिकीट जे आहे ते मिळणार आहे। आणि रेल्वेत ब्लँकेट, चादर पुरवलं जाणार नाही। ट्रेनमध्ये पडदे लावण्यात येणार नाही। त्याचबरोबर जेवणाची, पाण्याची व्यवस्था प्रवाशांना स्वतःच करायची आहे। 90 मिनिटांआधी स्टेशनवर प्रवाशांना यावं लागेल। प्रत्येक प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे आणि प्रवासाच्या 24 तास आधी तिकीट रद्द करता येणार आहे। तर मुंबईहून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय। काल दिवसभरामध्ये कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर गेलाय। काल आढळलेल्या 5 नव्या रुग्णांमध्ये 3 रत्नागिरी शहरातले तर लांजा तालुक्यातले 9 आणि 10 वर्षाच्या 2 मुलांचा देखील समावेश आहे। त्यामुळे रत्नागिरी शहरात आता कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे शहरातले काही परिसर, काही भाग जो आहे तो सील करण्यात आलाय। तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वाशी येथून आलेल्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे सिंधुदुर्गची रुग्णसंख्या आता 5 झाली आहे। एकीकडे असे रुग्ण वाढत असताना मुंबईहून कोकणात येणाऱ्या क्वारंटाईन करून आवश्यक त्यांच्या चाचण्या घेण्याआधीच अपुरी क्षमता असलेल्या प्रशासनावर प्रचंड ताण पडू लागलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या सोबत आहे। दिनेश, आपण पाहतोय मुंबईहून रत्नागिरीत येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसते आणि त्यामध्ये जे मुंबईहून रत्नागिरीत येत आहेत त्यामध्ये कोरोनाग्रस्त देखील रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळते। ही खरोखरच चिंताजनक गोष्ट आहे आणि त्यामुळेच तर रत्नागिरीच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी असे संकेत दिलेले आहेत की कदाचित हे जर मुंबईतून येण्याचं प्रमाण किंवा पुण्यातून फार नाही परंतु मुंबईतून जे लोक येत आहेत ते जर प्रमाण वाढत राहिलं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, नियंत्रणाबाहेर जाऊ शकते। हा गंभीर धोका त्यांनी वर्तवलेला आहे। याचं कारण असं आहे की दररोज रुग्ण आढळत आहेत। मुंबईतून जे प्रवासी येत आहेत त्यांचे जे टेस्ट आता एक एक हातात येत आहेत त्याच्यामध्ये दररोज रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत आणि त्याच्यामुळे प्रशासनावर ताण येतोय। आता तर रत्नागिरी शहरामध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरीच्या प्रशासनावर आणि आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे। आणि त्यातही विशेषतः जे अहवाल त्याचे नमुने पाठवले जातात टेस्टिंगला मिरज लॅबमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या, तर या मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या टेस्टिंग लॅबची क्षमता सुद्धा संपत आलेली आहे। विशेषतः जरी 24 तास त्यांनी काम केलं तिथे तरी सुद्धा 200 सॅम्पल्स फार तर टेस्ट त्यांना करायचे असतात। तरी सुद्धा रत्नागिरीतून अनेक सॅम्पल्स दिवसा जात आहेत आणि त्यामुळे असे सॅम्पल्स टेस्ट करता येणार नाहीत असं मिरज मेडिकल कॉलेजने कळवलेलं आहे। रत्नागिरीला काही सॅम्पल्स परतही पाठवलेले आहेत। त्यामुळे रत्नागिरीतून जाणाऱ्या सॅम्पल्सची संख्या प्रचंड आहे। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथूनही सॅम्पल्स मिरजवर जात आहेत आणि त्याच्यामुळे एकतर एकीकडे जर मुंबईकरांचे लोंढे असे येत राहिले तर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं आणि त्यांचे सॅम्पल्स घेऊन स्वॅब घेऊन पुन्हा पाठवणं, पुन्हा त्यांचे रिझल्ट येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करून ठेवणं आणि जर पॉझिटिव्ह आले तर पुन्हा कोविडमधली ट्रीटमेंट देणं, या सगळ्या परिस्थितीमध्ये अपुऱ्या यंत्रणेवर खूप ताण येतो आहे। अगदी बरोबर। त्यामुळे आता प्रशासनाला देखील याची खबरदारी घ्यायची आणि अधिक उपाययोजना करावी लागणार आहे। धन्यवाद दिनेश या संपूर्ण माहितीबद्दल।